नमस्कार. आज आपण घरच्या घरी एकदम स्पॉन्जी पनीर कसं बनवायचं ते पाहूया. मार्केटला मिळतं तसं अगदी सहज सोपं आपण घरीसुद्धा तयार करू शकतो. आपल्याला पनीरचा कुठलाही पदार्थ बनवायचा असला तर आपण जाऊन मार्केटमधून आणतो. आपण घरच्या घरीसुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार करू शकता मंडळी. खूप सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला आता पनीर कसं बनवायचं ते पाहूया. आधी तुम्हाला मी एक पीस कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती असं मऊ झालेलं आहे. आपण एका पातेल्यामध्ये फुल फॅट दूध घ्यायचं आहे, म्हणजे म्हशीचं दूध. यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकूया म्हणजे बुडाला जास्त चिटकत नाही. आणि यामध्ये दूध टाकून घेऊया. तुम्हाला किती बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध घेऊ शकता. मी 1 लिटर दूध घेणार आहे, फुल फॅट म्हशीचं. शक्यतो म्हशीचं दूध वापरा म्हणजे पनीर जास्त बनतं. गाईचं दूध वापरलं तर पनीर कमी होतं. आणि दूध गॅसवरती ठेवून आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटे आधी आपण गरम करून घेऊया आणि नंतर उकळून घ्यायचं आहे. यावरती साय येऊ द्यायची नाही आपल्याला. चमच्याने असं ढवळायचं आहे म्हणजे साय येत नाही याच्यावरती. आणि 2 ते 3 मिनटे उकळल्यानंतर मस्त अजून थोडंसं घट्ट होतं. त्यामुळे आपल्याला उकळून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. मस्त दूध छान उकळलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पुन्हा मी चमचा घालते आहे म्हणजे साय अजिबात येत नाही याला. आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला प्रोसेस सांगते मी काय करायची आहे ते. आपल्याला व्हिनेगर लागणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. पण व्हिनेगरने छान असं फाटतं दूध आणि मस्त व्यवस्थित आपलं पनीर तयार होतं. त्यामुळे मी व्हिनेगर वापरलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने ही बॉटल मिळते व्हिनेगरची. तुम्हाला मॉलमध्ये किंवा किराणा स्टोअरवर इझिली मिळून जाईल. आता यामधलं आपल्याला थोडंसं पनीर घ्यायचं आहे. ग्लासमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. पाव ग्लास आपल्याला व्हिनेगर घ्यायचं आहे आणि त्यात पाव ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे दोन्ही मिळून आपल्याला अर्धा ग्लास बनवायचा आहे. अशा पद्धतीने आपलं आता हे तयार झालेलं आहे. या दुधामध्ये आपण थोडं थोडं टाकणार आहोत. एकदम नाही घालायचं आहे आपल्याला, थोडं थोडं घालायचं आहे. उकळल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा. गॅस बंद करूनच आपल्याला यामध्ये व्हिनेगर टाकायचं. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता यामधलं आपल्याला थोडं थोडं व्हिनेगर टाकायचं आणि चमच्याने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे दूध व्यवस्थित फाटतं. अशा पद्धतीने जसं आपण यामध्ये व्हिनेगर टाकत जाऊ तसं तसं दूध फाटतं. तुम्ही पाहू शकता थोडं थोडं फाटत आलेलं आहे. आता राहिलेलं मिश्रण आपण टाकत चालू यामध्ये आणि असं मिक्स करत राहू. पाहू शकता तुम्ही छान असं दूध फाटलेलं आहे. आणि राहिलेलं सर्व मिश्रण आता यामध्ये मी टाकून देते आहे. आणि पाहू शकता किती मस्त असं आपलं दूध फाटलेलं आहे. आणि आता हे साईडला ठेवून देऊया आपण. तोपर्यंत आपण एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला आणि त्यावरती कॉटनचं कापड घ्यायचं आहे. पनीर आपल्याला बांधून ठेवायचं म्हणजे छान असं मऊ लुसलुशीत आपलं पनीर तयार होतं. खाली एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यावरती एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला पनीर असं ओतायचं आहे. अशा प्रकारे मस्त कॉटनचं कापड घेतलेलं आणि यावरती आपण आता हे पनीर ओतूया. पनीरमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे पनीरची भाजी. आता संपूर्ण यामध्ये आपण ओतून दिलेलं आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे थंड आणि ते या पनीरवरती टाकायचं. आणि म्हणजे आपण यामध्ये व्हिनेगर वापरलेला आहे त्याचा वास पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे. आता याची आपण असं थोडीशी पोटली बांधल्यासारखी करूया. याचं पाणी आपल्याला निथरावायचं आहे. पूर्ण नाही निथरावायचं पाणी आपल्याला, नाहीतर मऊ नाही होत, कडक होतं. आणि हे जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता किंवा पीठ भिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं. हे पाणी फेकायचं नाही. आणि अजून मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे थंड, त्यामध्ये हे पनीर बुडवायचं आहे म्हणजे राहिलेला वाससुद्धा निघून जातो. आणि पाहू शकता तुम्ही हे धुवून झालेलं आहे आता आपलं. यामधलं पाणी पिळून काढूया. आणि आता एक भांडं घ्यायचं आहे खाली आणि त्यावरती चाळणी ठेवायची आहे आपल्याला म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं अशा पद्धतीने. आणि अशी याची पोटली बांधून यावरती आपल्याला थोडंसं ओझं ठेवायचं आहे. पाण्याचं भांडं ठेवू शकता किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल मोठा ते तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने पसरवायचं आहे म्हणजे मस्त असं स्पॉन्जी पनीर तयार होतं आपलं. मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये फुल पाणी भरून घेतलेलं आणि ते भांडं यावरती ठेवलेलं. यावरती जास्त वजन ठेवायचं नाहीतर मग काय होतं पनीरचा भगरा भगरा होतो, ते छान जमत नाही. आणि हे अर्धा ते 1 तास ठेवायचं आहे आपल्याला, जास्त वेळसुद्धा ठेवायची गरज नाही. आता 1 तास झालेला आहे. 1 तासानंतर आपण हे भांडं खाली घेऊया पाण्याचं आणि बघूया आपलं पनीर कसं झालं आहे ते. आता कपडा काढून घेऊया आणि मस्त दिसतं आहे, घट्ट झालेलं आहे पनीर एकदम मऊ असं. आणि कपडा काढून घेऊया आणि तुम्हाला कापूनसुद्धा मी दाखवते कसं झालं आहे पनीर ते. आणि असंही लहान मुलं दूध प्यायला नखरे करतात, तेव्हा तुम्ही मुलांना घरच्या घरी पनीर बनवून त्याची भाजी देऊ शकता. मुलांच्या पोटात प्रोटीन जातं. हेल्दी असं घरच्या घरी बनवलेलं पनीर. पाहू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे मंडळी. तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मंडळी. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात. जे लोक मांसाहार खात नाही, शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. मंडळी, तुम्ही रेसिपी कुठून, कोण्या भागातून बघता ते सुद्धा कमेंट करून कळवा, म्हणजे मला कळेल माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे ते. आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट पौष्टिक रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.